उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे। नेत्यांचे दौरे वाढले असून पक्ष संघटनेचा आढावा नेते मंडळी कार्यकर्त्यांकडून घेत असल्याचं चित्र दिसून येतंय। या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। यावेळी शिंदे यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली। तसेच केंद्र आणि राज्यातील अनेक विषयावर सकारात्मक चर्चा देखील केली। यावेळी मोदी यांनी एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे विचाराने जोडले गेलेले असून पक्ष ही आघाडी अशीच भक्कम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तसेच त्यांनी संपूर्ण शिंदे कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। पंतप्रधान मोदी हे देशासाठी जे काही काम करतात त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असं शिंदे यांनी म्हटलंय। त्यासोबतच शिंदे म्हणाले की जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा पंतप्रधान मोदी विकासावरच बोलत असतात, मग महाराष्ट्राच्या विकासावर असो किंवा देशाच्या विकासावर। भेटल्यावर विकासावरच चर्चा होत असते। तसेच आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला कायमच आदराचं स्थान मिळत आलेलं आहे असंही शिंदे यांनी म्हटलं।